शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता भूमी जयसिंगपूरला जाताच आपल्या कोणालाही पत्ता न कळवताच भूमीने पूर्णपणे आता इकडे महाजनांशी संबंध तोडून म्हणजे त्यांच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट न ठेवता आता ती जयसिंगपूरला गेल्यावरती इकडे मात्र महाजनांच्या कुटुंबामध्ये खूप मोठा उलगडा होतो। जरी भूमीने महाजन कुटुंबासोबत ॲक्च्युली संबंध नसला तरी भानुशाली वकिलांची तिचा कॉन्टॅक्ट असतो आणि त्यांच्याकडून इथे असलेल्या घडत असलेल्या सगळ्या घडामोडी भूमीपर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे मात्र आता भूमीला सगळ्या गोष्टी कळत असतात। विद्याधर वकिलांना भानुशाली वकिलांनी त्यांच्या वकिली एथिक्सची आठवण करून देत तुम्ही केलेल्या चुकांबद्दल जर मी कोर्टामध्ये अपील केलं तर तुमची वकिली नाहीशी होऊ शकते हे सगळं सांगितल्यामुळे आता विद्याधर वकिलांना अक्कल ठिकाणावर येत भूतकाळामध्ये रागिणीच्या सोबत केलेल्या चुका सुधारण्याची संधी भानुशाली वकील देतात आणि इथूनच खरी मालिका सुरू होते। भूमीच्या जाताच कोर्टाचा जबरदस्त आदेश आलेला असतो आणि ह्या आदेशासोबत आता विद्याधर वकील आजीसोबत असं काही सत्य उलगडणार असतात की आजी या सगळ्यामुळे हादरते। नालायक पौर्णिमा रागिणी यांना बंगला खाली करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो आणि भूमी आकाश इकडे नसल्यामुळे तिला काही हालचाली करता येत नाहीत। अशा कोंडीत पकडून इकडून आड तिकडे विहीर रागिणीची अवस्था एकदम भयानक होते। आता घरातल्या कुणाचीही इच्छा नसताना भूमी आकाशला घेऊन आता जयसिंगपूरला निघालेली असते। म्हणजे जयसिंगपूर हे नावापुरतं असतं, तिथे कोणताही प्रोजेक्ट नसतो, कोणत्याही प्रोजेक्टवरती भूमीचं काम चालू नसतं। भूमी आकाशला घेऊन वेगळ्याच ठिकाणी चाललेली असते, पण इकडे राजा काकांना या सगळ्यावरती डाऊट येतो, काहीतरी गडबड आहे। मला कसं माहित नाही जयसिंगपूरला जर का प्रोजेक्ट चालू आहे तर, आणि रागिणीच्या डोळ्यामध्ये काहीतरी मला दिसतंय, नक्कीच काहीतरी कारस्थान शिजतंय। रागिणी मात्र आता अस्वस्थ असते, कारण आकाश तिकडे गेल्यावरती जर का काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला तर आकाशची सहीही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आकाश बरा झाल्यावरती काहीतरी गडबड झाली मग, यासाठी रागिणी मात्र भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते। पण भूमीने शेवटचा डाव टाकत आकाशला घेऊन निघते आणि त्यात आकाशचं बोलणं महत्त्वाचं ठरतं। आकाशने सांगितलेलं असतं काहीही झालं तरी मी माझ्या सायकल राणीच्या सोबतच राहणार, कारण मला एवढं कळलेलं आहे की नवरा बायको हे नेहमी सोबत राहतात। दोघांच्यामध्ये कितीही भांडणं असली तरी नवरा बायकोने एकमेकांची साथ कधी सोडायची नसते हे मला सत्य माहिती आहे आणि त्यामुळे तू मी माझ्या सायकल राणीसोबत जाणार आणि मी तुला फोन करीन की, असं म्हणत आकाश भूमीसोबत निघतो। भूमीने इथेच जिंकलेलं असतं, रागिणी हादरते। त्याच वेळेला आकाश बॅग भरून निघतो। निघताना भूमीने आकाशला स्वतःच्याच मनाशी वचन दिलेलं असतं की आकाश तुझं हे वैभव, तुझी ही प्रॉपर्टी मी तुला परत मिळवून देणार आहे आणि हे माझं वचन आहे। दोघंही जण आपल्या घराकडे बघत आता घर सोडतात खरे, पण भूमी आकाशला घेऊन एका सेफ ठिकाणी जाते। त्याच वेळेला इकडे मात्र आता रागिणीला राजा काका जाब विचार, रागिणी या गोष्टीबद्दल तुला माहिती होतं तर तू आम्हाला का नाही सांगितलंस आणि भूमीला पाठवण्यामागे तुझं कारस्थान म्हणजे तुझं कारण तरी काय? यावरती रागिणी म्हणते, हे बघा मी भूमीसोबत चर्चा करत होते, या विषयावरती चर्चा करत असताना भूमी मला स्वतःच म्हटली की मी या प्रोजेक्टवरती काम करायला तयार आहे। याच्यावरती आजी म्हणते, पण रागिणी मला पण हे तुझं वागणं पटलं नाही कारण काहीही झालं तरी सुद्धा भूमी या घरात राहणं गरजेचं होतं। आकाश या घरचा एकलोता वारीस आहे आणि तो इथे नाही राहिला तर माझं पण मन नाही रमणार। राजा काका म्हणतात, हो रागिणी मला पण तुझं म्हणणं पटलं नाही। रागिणी म्हणते, हे बघा मी काही मुद्दाम केलेलं नाही आहे, भूमीला वाटलं तिकडे जावं, मी तिला कसं बरं अडवू, असं म्हणत रागिणी त्यावेळची वेळ तर साधते, पण इकडे राजा काकांना संशय येतो। आता मग मात्र भूमी आकाशला घेऊन घरी येते। आकाशला घेऊन ती आता माधवरावांना भेटायला येते। माधवरावांना भेटायला आल्यावरती भूमी इकडे सांगते, बाबा मी आकाशला घेऊन लांब जात आहे, कारण तुम्हाला काही गोष्टी मी नाही सांगू शकत, पण आकाशच्या तुमच्या जीवाला धोका आहे। आत्तापर्यंत आपल्यासोबत ज्या घटना घडत होत्या ना त्या घटनेमागे खूप मोठं कारस्थान आहे। मी तुम्हाला कारस्थान सांगू शकत नाही, पण यापुढे तुम्ही रागिणी त्यापासून जरासं सावध राहा। आता मात्र इकडे माधवराव म्हणतात, भूमी मला इतके दिवस लक्षात येत होतं की काहीतरी गडबड आहे, कारण आम्ही बेघर झाल्यावरती सुद्धा तू आम्हाला तिकडे काही बोलवलं नव्हतंस, त्यामुळे मला भीतीच वाटत होती। काय झालंय? यावरती भूमी सांगते,
बाबा तुम्हाला मी नाही सांगू शकत, या विषयावरती काही गोष्टी तुमच्यापर्यंत नाही पोहोचवू शकत. रागिणीचा माणूस भूमीच्या मागावरती असतो. भूमीने चकमा देण्यासाठीच आता इकडे माधवरावांच्या इकडे येणं केलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी इथूनच भूमी आता एका वेगळ्याच ठिकाणी जाणार असते आणि ती माधवरावांना रागिणीपासून सावध राहायला सांगते. माधवराव म्हणतात, बाळा इतकं सगळं तू एकटीने भोगलंस, आम्हाला सांगण्याची तुला काहीच गरज नाही का वाटली? यावरती आकाश म्हणतो, मी सुद्धा सायकल राणीची साथ कधी सोडणार नाही, तुम्ही काळजी करू नका, मी सायकल राणीला सुखात ठेवेन, तुम्ही तिची काळजी करू नका. माधवराव म्हणतात, खरंच तुम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत असताना मला कुणाचीही कसलीही काळजी वाटत नाहीये. मग मात्र आकाश भूमीला सांगतो, सायकल राणी आजपासून माझं नवऱ्याचं मी कर्तव्य करणार आणि तुला सुखात ठेवणार. असं म्हणत आकाश आणि भूमी आता दुसऱ्या दिवशी तिकडून निघणार असतात. नीलांबरी हे सगळं ऐकत असते आणि ती पौर्णिमाला कॉल करून नक्की तिकडे काय घडलं याचे अपडेट घेते. पौर्णिमा तिला सांगते, अगं ह्या दोघांनी घर सोडले कायमचं. नीलांबरी खुश होते, आता सगळी माझी प्रॉपर्टी माझ्या पुन्नोची, म्हणजे आता मोठा मुलगा अभिजित म्हणून त्याचीच प्रॉपर्टी सगळी होणार आहे, त्यामुळे माझी पुन्नो सुखात नांदेल हा कपटी विचार करत नीलांबरी पण खुश होते. आणि आकाश मात्र भाबडा असतो, त्याला या गोष्टीची काहीच कल्पना नसते. मग दोघं जण लवकरच घर सोडणार. तितक्यात भानुशाली वकिलांना भूमी फोन करून अपडेट देते आणि भूमी सांगते की आम्ही उद्याच्या उद्या हे शहर सोडण्याचा विचार करत आहोत, पण मला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. भानुशाली वकील म्हणतात, काळजी करू नका, तुम्ही एकदा सेफली ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी गेलात की मला कळवा, मग मी पुढची कार्यवाही सुरू करतो. भानुशाली वकिलांनी अचूक डाव साधलेला असतो. आता मात्र माधवराव त्यांच्या वकिलाला सुद्धा कॉल करून सगळे अपडेट घेतात. भानुशाली वकील सांगतात, तुम्ही काळजी करू नका, हे बघा मी न विद्याधर वकिलांना बरोबर कचाट्यात अडकवले. विद्याधर वकील घरी जाऊन जे सांगतील ना त्याचमुळे खूप मोठा गौप्यस्फोट होणार आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. असं म्हणत ते भूमीला सांगतात. इकडे माधवरावांनी सुद्धा त्यांचे मित्र वकील यांची माहिती काढत त्यांना सुद्धा बोलवलेलं असतं काही लिगल फॉर्मॅलिटीज करायला. नीलांबरी चिडते आणि म्हणते, तुम्हाला काय गरज पडली त्यांच्या मॅटरमध्ये पडायची? तुमची भूमी जर घर सोडून चाललेली आहे तर सगळी प्रॉपर्टी आपल्या 2 मुलींनाच मिळते आहे ना, याचं तुम्हाला सुख नाही का? इकडे भूमी सांगत असते, आकाश आता आपल्याला या सगळ्यापासून लांब जायचं आहे, असं आपल्याला म्हणजे ऐशो आरामात जगणं जमणार नाही, आपल्याला स्वतःलाच कमवून स्वतःलाच खायला लागणार आहे. आकाश म्हणतो, पण आपलं जयसिंगपूरचा प्लॅन. भूमी म्हणते, आकाश तसा कोणता प्लॅन नाही आहे. यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस तू सायकल राणी? भूमी सांगते, हो तुझ्या जीवाला आणि बाकी घरच्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मी हे सगळं केलं होतं. आकाश मला माफ कर, मी तुला नाही सांगू शकले. असं म्हणत भूमी आता आकाशची माफी मागते. आकाश म्हणतो, ए सायकल राणी तू माझी माफी मागू नको, जिथे तू तिथे मी. आता खरा ट्विस्ट इथून सुरू होतो. भूमी जयसिंगपूरला पोचल्यावरती तिने भानुशाली वकिलांना तसं अपडेट देते आणि भानुशाली वकील आता मात्र विद्याधर वकिलांना घरी पाठवतात. विद्याधर वकील कोर्टाची नोटीस घेऊन गेलेले असतात. त्या कोर्टाच्या नोटीसमध्ये आता रागिणीला सगळं घर खाली करायचं असतं, कारण त्या कोर्टाच्या नोटीसमध्ये आकाश महाजन हे जोपर्यंत त्या घरामध्ये आहेत तोपर्यंत आणि तोपर्यंतच हे घर राहण्यासाठी मिळेल, नाहीतर ह्या घराला सील करण्यात यावं अशी आता मोठ्या सरकारांचीच म्हणजे आता जगन्नाथ महाजन यांनी केलेलं एक मृत्यूपत्राचा पार्ट असतो. आणि आजीची सोय एकदम व्यवस्थित ठिकाणी केलेली असते. आजीची सोय करून बाकी सगळ्यांना आता ते घर सोडावं लागणार असतं. स्वतः विद्याधर वकील येऊन आता आजीला भूतकाळ सांगतात की ज्या वेळेला जगन्नाथ महाजन ॲक्सिडेंट नंतर 2 दिवस शुद्धीवरती आले त्यांना खूप काही गोष्टींचा उलगडा झालेला आणि त्यांनी मृत्यूपत्राचे असे छोटे छोटे भाग करून ठेवलेले आहेत. त्या भागानुसार जोपर्यंत आकाश आणि त्याची बायको इथे राहत असेल तोपर्यंतच हे घर राहण्यासाठी मिळेल, नाहीतर या घराचा पण ट्रस्ट होईल. आता मात्र इकडे रागिणी हादरते. इकडे आड तिकडे विहीर, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागली. राहणारं घर सुद्धा निघून गेलं. प्रॉपर्टीची काय गोष्ट? आजीला रागिणीचं खरं रूप समोर आलेलं असतं. आता आजीचा काय निर्णय असणार, रागिणी पुढे काय करणार जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब